नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिहेवियर सायन्समध्ये विचारला जाणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रोस्टिट्यूशन म्हणजे वेश्या व्यवसाय। त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे, 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। तर बघूया। टिप आली ह्या 5 मार्काला विचारलं तर प्राचीन काळापासून ही समस्या आहेच। औद्योगिकरण व शहरीकरणामध्ये ही सामाजिक समस्या वाढतच चाललेली आहे। वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना आधुनिक जगात कमर्शियल सेक्स वर्कर्स असं म्हटलं जातं। थोडक्यात शरीर विक्री करून अर्थार्जन करणाऱ्या स्त्रिया म्हणजे शरीराला विकून आपलं अर्थार्जन करणाऱ्या स्त्रिया। याची कारणं काय आहेत वेश्या व्यवसायाची, हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर पहिला आहे गरिबी, कमवत्या पुरुषाचा मृत्यू, शिक्षणाचा अभाव, व्यवसाय किंवा नोकरी नाही, त्यामुळे उदरनिर्वाह करता वेश्या व्यवसाय निवडणे कारण असं। दुसरं आहे आर्थिक मदत, काही स्त्रिया चैनी करता किंवा अतिरिक्त आर्थिक कमाई करता हे काम करतात। म्हणजे एखाद्या कुटुंबात पुरुष नसेल किंवा पुरुषाचा मृत्यू झाला, शिक्षण नाही आहे, मग काय करायचं तर हे करतात। पण काही स्त्रिया आर्थिक मदत म्हणून काही स्त्रिया चैनी करतात किंवा अतिरिक्त आर्थिक कमाई याच्यासाठी करतात। तिसरं आहे वैवाहिक आयुष्यात आलेले असमाधान, ठीक आहे, हे तिसरं कारण। त्यामुळे काय होतं, स्त्रिया व्यवसायाकडे वळू शकते, अनैतिक प्रेमसंबंध असणे। चौथा आहे विधवा विवाहास अमान्यता, ठीक आहे। 5वा आहे अतिमंद मुली असतात, त्यासुद्धा त्यांना मुद्दाम ह्याच्यामध्ये ढकललं जातं मतिमंद मुलींना। त्याच्यानंतर देवदासी प्रथा आहे याच्यासाठी। त्याच्यानंतर 7वा आहे लग्नाकरता हुंड्याकरता पैसा नसेल व विवाहित राहिलेस लैंगिक इच्छा पूर्ण करण्याकरता हे करू म्हणजे या व्यवसायात येतात। मातापित्याकडील भांडणे, मुलांना प्रेम व आपुलकी देण्यास वेळ नसणे, ठीक आहे। मादक द्रव्याचे व्यसन असल्यास पैशाची गरज, स्त्रियांना वाममार्गाला लावणाऱ्या टोळीने पळवणे, विकणे व बलात्कारिक स्त्रियांना समाजाने बहिष्कृत केल्यानंतर त्यांच्यावर वेळ येते, ठीक आहे। तर ह्याचे दुष्परिणाम काय आहे तर गुप्त रोग आहे, सिफिलिस आहे, गनोरिया, HIV एड्सचा प्रसार वाढतो याच्यामुळे। कौटुंबिक नाते यामध्ये काय होतं, अविश्वासाचे होऊन संपुष्टात येते, कुटुंबाचे विघटन होते। तिसरं आहे अशा स्त्रियांमध्ये न्यूनगंडाची भावना येते, सर्व पुरुष जातीबद्दल अविश्वास निर्माण होतो, मुलांना समाजात हीन वागणूक मिळते, ठीक आहे। वेश्याच्या मुलांना समाजात मान नसतो। उपाययोजना याच्यावरती काय आहेत, आपण सेक्स वर्कर किंवा प्रोस्टिट्यूशन होऊ नये म्हणून किंवा हे बंद व्हावे यासाठी उपाययोजना काय आहेत तर स्त्री शिक्षण प्रोत्साहित करणे, स्त्रियांना नोकरीत संधी देणे, विधवा विवाहास मान्यता देणे, देवदासी प्रथा निर्मूलन करणे, मतिमंद मुलींचे संरक्षण करायचं आहे। त्याच्यानंतर लैंगिक आजार रोखण्याकरता वैद्यकीय उपचार करायचा आहे। अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा करणे, त्याच्यानंतर वेश्या प्रतिबंधक कायदा 1986 अधिक बळकट करणे। अशा प्रकारे आपण उपाययोजना करू शकतो वेश्या व्यवसाय थांबवण्यासाठी। त्याचे दुष्परिणाम असे आहेत, कारणे अशी आहेत, ठीक आहे। तर टिप्स तुम्ही लिहू शकता। GNM फर्स्ट इयर बिहेवियर सायन्समध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे, 5 मार्काला विचारला जातो हा क्वेश्चन। तर तुम्ही अशा प्रकारे प्रश्न लिहू शकता। बऱ्याच लोकांचे कमेंट्स होते की बिहेवियर सायन्सच्या काही टिप्स घ्यायच्या राहिल्यात, तर मी प्रयत्न करते, मला जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्या पुढे ते आणण्याचा प्रयत्न करेन, टिप्स घेण्याचा प्रयत्न करेन। खूप पोर्शन कंप्लीट तुमचा इनकम्प्लीट आहे म्हणजे घ्यायचा, पण तरीसुद्धा तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करा। मला जरी झालं नाही तरी पण मी आता क्लिअर करते। तुमचे नर्सिंग ट्युटरचे काही म्हणजे मी आता जो सांगितलेली ज्या टिप्स आहेत ह्याच्यापेक्षा छान तुमच्या नर्सिंग ट्युटरने तुम्हाला समजावलेलं असेल, ह्याच्यापेक्षा अधिक कारणं, ह्याच्यापेक्षा अधिक दुष्परिणाम जरी लिहिलेले असतील तेही तुम्ही ॲड करू शकता आणि छानपैकी तुमचा क्वेश्चन पेपर सॉल्व करू शकता। तुमच्या नर्सिंग ट्युटरचे जे म्हणजे शिकवतात त्या कॉलेजच्या शिक्षकांनी दिलेल्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता वेश्या व्यवसाय। तर आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत परीक्षा आता जवळ येतील, म्हणजे तर काळजी घ्यायची, मस्त राहायचं, स्वस्थ राहायचं। धन्यवाद।